नमस्कार कोकणकरांनो आणि गाववाल्यांनो, आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे आमची TPL तारेवाडी प्रीमियर लीग आहे. तर 10:30 वाजता पहिली मॅच आहे. 8:30 वाजता जमायचा टायमिंग दिला होता, तर मला उशीर झाला आहे. आणि TPLचं वर्ष आहे ते दुसरं वर्ष आहे. तर माझा संघाचं नाव आहे दत्तकृपा 11 आणि माझ्या संघ मालकाचं नाव आहे दत्ताराम तारवे. तर आमचा राऊंड आहे 10:30 वाजता, तर मी तिकडेच चाललो आहे आता. आणि जी मॅच होणार आहे ते आल्या मैदानावर मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच आहे, आणि बाजूला आहे वाघजाई वॉशिंग ग्रॅम. तर चला त्या मैदानावर जाऊन भेटूया. तर सगळी पोरं जमले असतील आता मैदानावर, तर चला जाऊया. तर तुम्ही आता बघायला गेलात तर सगळीकडे TPLचीच म्हणजे लीगचीच क्रेज चालू आहे सगळीकडे. त्याच्यामुळे नवीन खेळाडू आहेत ते तयार होतात, त्यांना प्रोत्साहन भेटतं, ते पुढं कुठेतरी जाऊन चांगली मॅच खेळतात. नतमस्तक होऊन श्रीदेव कोळकेश्वरांना नमन करून, कालभैरवांना नमन करून आज 26 जानेवारी 2026 TPL हे तारेवाडी प्रीमियर लीग पर्व दुसरे काही कारणास्तव आपण स्पर्धा थांबवली होती, आणि पुन्हा एकदा तो योग सुवर्ण क्षणाचे मानकरी होणे. छाती ताणून डोळ्यात फक्त एकच स्वप्न. जी मान्यवर मंडळी आहे, वरिष्ठ मंडळी आहे, त्यांनी व्यासपीठाकडे थांबायचं आहे. आणि सुमेध हे सुवर्ण क्षणाचा खूप मोठा क्षण टिकण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यानचा सर्व खेळाडूंची लगबग होतोय. आमच्या क्रिकेटचा आधारस्तंभ आताच्या संघाला पूर्णपणे सांभाळून घेणारा सूरज तारवे याचंही आगमन होतोय. मैदानाचे पूजन होते, ग्राउंडची पूजा होते. उद्घाटनीय सोहळा TPL पर्व दुसऱ्याचा आणि सुवर्ण असं तारवेवाडीचा मातीचा दरवळ, हातात बेट, डोळ्यात सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने, खेळाडूंच्या साक्षीने आणि उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. श्रीफळ वाढवून उद्घाटन सोहळा आज संपन्न झालाय. मैदानाचं पूजन झालेलं आहे. आपल्याला भाई तारवे हे बॉलिंग करतील. आपली मुंबई मंडळी, तारेवाडी ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळी दरम्यानच्या कालावधीत व्यासपीठाच्या दिशेने मान्यवर मंडळी येते, ज्यांना आरामात अजून एक टप्पा टाका.
मंडळी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी सदिच्छा सावकाश भेट देण्यासाठी सांगा. येतोय. हा शाबाश. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विलासजी बोंबले यांचंही स्वागत आमचे वाडीचे मानकरी कानू गुन्हेजी डांगे यांच्या हस्ते आपण करतोय. आणि आमचे वरिष्ठ नागरिक मुंबई मंडळाचे माजी सदस्य महादेव बागुजी तारवे यांच्या हस्ते आम्ही त्यांचं स्वागत करतोय. पहिला सामना सुमित ऑटो पेंट्स आणि वागजाई फायटर्स यांच्यात होणार आहे. सुमित ऑटो कडून स्ट्राईक लायला ओमकार सुंदर असा चेंडू टाकलाय. सुरुवात केली स्वराज तारवे यांनी राईट अप राऊंडचा मारा करतोय. पाहूया दुसरा चेंडू काहीसा खाली बसलेला चेंडू ओमकारला समजला नाही. सुमित ऑटो पेंट्सचा धडाकेबाज फलंदाज अजय मुळे पाहूया आपल्या संघासाठी काय कमाल करतो. संघ हाच सुद्धा तितकाच माहीर आहे कारण वागजाई संघ याकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा खाली राहिलेला चेंडू हा काहीसा नो चेंडू घोषित केलाय आणि सुंदररित्या तटवला होता. 2 धावा घेण्यात यशस्वी झाले आहेत आणि अवांतर स्वरूपात आणखी 1 धाव मिळते. पुन्हा एकदा अजय तयार सुंदररित्या तटवला होता चेंडू. अजय सामना करेल स्वराज यांचा. स्वराजचा पुढील चेंडू उंच मारलेला फटका आणि 8 धाव संख्या झालेली आहे. स्वराजचा पुढील चेंडू अजय याच्यासाठी काहीसा आक्रमक पवित्र घेतलेला अजय आणि पुन्हा एकदा कॅच कॅच कॅच. वा शाबाश. सुंदर असं क्षेत्ररक्षण. विवेक हे तितकेच माहीर आहे. उंच फटकेबाजी उंच फटके खेळण्यात माहीर आहे. पूर्ण असं लक्ष आता विवेक यांच्यावरती आहे. स्वराज यांच्या षटकातील पुढील चेंडू विवेक यांच्यासाठी सुंदर चेंडू निर्धाव जातोय कॅच होती आणि या निर्धाव चेंडू बरोबरच हे षटक संपल्याची घोषणा साठी घेऊन येतो विकास तारवेवाडीचा नावाजलेला फलंदाज. परंतु काहीशी अवांतर धावेने सुरुवात करतोय. पहिला साईड चेंज करून पुन्हा एकदा डाव्या साईडला हा चेंडू वाईट. खराब सुरुवात. ओमकार पुन्हा एकदा ऑफ साईडला तटवण्यात काढले. ओमकार यांच्यासाठी पाहूया पुढील चेंडू विकास यांचा. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. केवळ इनफिल्ड क्लिअर करण्याचा इरादा होता ओमकार यांचा आणि त्यात ते यशस्वी झाले आणि 2 धावा मिळवल्या आहेत. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने खराब चेंडू टाकलाय आणि हा चेंडू धावसंख्येने भर पडते. ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू 1 धाव मिळवतोय आणि दुसरी धाव घेण्यात ही यशस्वी झालाय. विकास यांचा पुढील चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू थडम्याच्या दिशेने गेलाय. पाहूया अत्यंत सुंदर अशी बॅटिंग करतोय. आता वागजाई फायटर संघासाठी ओव्हर द विकेट मारा करतोय आणि सुंदररित्या तटवला लेग साईडला क्षेत्ररक्षक तैनात आणि अलगत असा झेल स्वरूप आलेला आहे फलंदाजीसाठी. प्रदीप सुंदर अशी गोलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा उंच तटवलेला चेंडू हवाई फायर केलेला आहे. ओ खनखन्या षटकार. एक नंबर हवा. पाहूया प्रदीप कोणत्या प्रकारे कमबॅक करतो. स्वरूप याने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा हवाई फायर. अरे यार जोर काढायला हवं रे. तसेच सिद्धू बोंबले पहिल्याच चेंडूवरती लेग साईडला दिशेने तटवलेला चेंडू 2 धावा घेण्यात यशस्वी झालेला आहे. सिद्धू पुन्हा एकदा आपले इरादे स्पष्ट करताना लेग साईडच्या दिशेला तटवण्याचा प्रयत्न होता. गॅप शॉट बरोबर आईच्या गावा. चौका रे. हा जातोय चौकार. आदित्य छोटा खेळाडू थांब आदित्य खरंच छोटा खेळाडू आणि उंच मारण्याचा प्रयत्न होता विवेक यांचा. परंतु टप्प्यात काही चेंडू आला नाही. 2 धावे मिळवण्यात यशस्वी झाला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय आदित्य परंतु ओव्हर थ्रोच्या एक आक्रमक पवित्र असलेला फलंदाज सिद्धू बोंबले. आदित्य सुंदर अशी गोलंदाजी करतोय. उंच तटवलेला चेंडू षटकार तयार. पाहूया झेल
काहीसा लाभ पडलेला आहे, परंतु 2 धावा मिळाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे विवेक तारवे यांचा. आदित्य यांचा पुढील चेंडू विवेक तारवे ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय, परंतु झेल सुटतोय वाघजाई संघाकडून आणि 2 धावा मिळत आहेत. एकूण 3 धावा आहेत आणि त्याचंच उदाहरण आहे आदित्य. पुढील चेंडू सिद्धूसाठी आणि त्रिफळाची रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कृपया नोंद घ्यायची. आणि पहिला चेंडू आणि लेफ्ट साईडच्या दिशेने तटवलेला आहे. आरामात विकास तारवे कशाला एवढं हे करते? हवाई फायर करून तो अडवण्याचा प्रयत्न होता. नाही कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला नंतरच्या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. दरम्यान वाघजाई संघाचे संघ मालक प्रकाश गोताळ पडत नाही. नोंद घ्यायची आहे. षटकाची सुरुवात अवांतर धावेने झालेली आहे आणि पहिला चेंडू हा व्हॅलिड चेंडू पाहूया. धावबाची संधी आहे आणि 1 धाव मिळवण्यात यश करणारा हा स्वराज. पाहूया आपल्या संघाला कोण याच्यासाठी. पहिला चेंडू लेग साईडला दिशेने तटवण्याचा चेंडू, पण चेंडू काहीसा समान स्वराज यांच्यासाठी. जा बॉल आहे रे. पुढील ग्रामसेवक श्री पालेभाऊ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सुंदर असं तटवलेला चेंडू प्रदीप कोतळे यांनी आणि धक्का बसतोय वाघजाई फायटर्स या संघाला. अजय आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे आणि पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात. गोलंदाज विकास तारवे स्ट्राईकवर आहे, तितकाच अजय नावाजलेला गोलंदाज पुन्हा एकदा खराब असा चेंडू टाकलेला आहे. यांच्यासाठी पुढील चेंडू अजय यांचा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू पाहूया. धावबाद होतात. स्वराज उंच मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू काही समजला नाही, परंतु तितकंच. आणि आपल्या लाईव्ह मध्ये आहेत वाघजाई फायटर्सचे तोडकाम स्पेशलिस्ट. खराब बॉलिंगचं प्रदर्शन करतोय तो अजय. करतोय तो अमर याच्यासाठी. अमर जर एकदा फॉर्म मध्ये आला तर तो कुठेही फटके मारू शकतो, अशी त्याच्यामध्ये शक्ती आहे. आणि खराब अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते ओंकार तारवे यांच्याकडून. सूट पुन्हा एकदा खराब थ्रो. रक्षण झालेलं आहे. 2 धावा मिळाल्या आहेत त्या अमर यांना. हसू नका रे. दरम्यान वाघजाई संघासाठी पारितोषिकाला लागोपाठ 2 षटकार 500 रुपये घ्या स्वरूपात. ओमकार यांचा पुढील चेंडू स्वराज यांच्यासाठी. पुन्हा एकदा सुंदर टाकलेला चेंडू. मला वाटतं 2 धावा काढण्याचा प्रयत्न. तितकाच सुंदर यष्टीरक्षक एक पनीर हंडी प्रकाश गोताळ यांच्याकडून आलेले आहे. कृपया याची नोंद घ्यायची आहे. अमर तारवे फुलटॉस टाकलेला चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न होता, काही यश मिळालं नाही. वीर तारवे सुंदर क्षेत्ररक्षक आणि मोठी फटकेबाजी न करता पुढील चेंडू ओमकार यांचा अमरसाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू अमर तारवे पुन्हा एकदा मिस झालेला आहे. स्वराज पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू रक्षण. केवळ 2 षटकांचीच गरज आहे. पाहूया अमर कोणत्या प्रकारे धावा करतायत. पुढील चेंडू उलटा टाकलेला चेंडू उंच तटवलाय. क्षेत्ररक्षक आहे, पाहूया झेल होतो काय. आणि अमर झेलबाद झालेला आहे. सलग 3 उलट
सुंदर असा फटका मारला होता. फंबल सुट ए! धावत होतो. ए शूट 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 अरे बघा लक्ष ठेवा. अरे थ्रो नीट करावे लागते तरच कुठेतरी आपला संघ जिंकू शकतो. रनअप आहे. एक रनर चेंडू आहे. 7 धावा. लेग साइड मारला चेंडू आणि हात चौकार.